नमस्कार मित्रांनो, आज या नवीन व्हिडिओमध्ये जो विषय मांडायचा आहे त्याबद्दल हा पुढे दिलाय, तो व्हिडिओ पहिले ऐका आणि मग त्याबद्दल आपण बोलूया। अब मेरे को राज्यसभा के लिए नहीं करनी अब। हाँ, अब मेरा एक सपना है, बताइए। नरेंद्र मोदी को विपक्ष में बैठना चाहिए। सीरियसली, आई मीन उस बिना उनको हराए मुझे नहीं लगता कि तपस्या सफल होगी। वो रिटायर हो जाए उसका क्या फायदा। He has to be sitting in the opposition, facing all the insults that we faced in the last 10 years, that our leaders have faced in the last 10 years. That's a very obsessive dream that I have. It seems like it's not a dream that any others in the senior level in your party share, because we don't see that. Maybe they are large-hearted enough. I am not. Okay, so you are interested in taking down Modi, not Amit Shah or Yogi or any of these people, but only Modi. Modi is the prime minister. ये लोग तो सब अभी बेचारे लड़ रहे हैं आपस में, उनको छोड़िए। वो तो आपस में एक दूसरे को कर देंगे जो करना होगा। तर विषय तुम्हाला कळलाच असेल की हाताच्या हातावर तुरी देण्यासाठी म्हणजे कोण उत्सुक आहे आणि कोणाला हाताच्या बोटावर किंवा हातावर उठलेल्या रेषा आहेत त्या संपून टाकायच्या आहेत, याच्याबद्दल कोणाला काय वाटतं यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे। माझं नाव सुयश गाडगीळ, तुम्ही बघताय चित्रपट पेढी। तर राष्ट्रीय प्रवक्ते जे काँग्रेसचे आहे त्यांना असं वाटतंय की माननीय पंतप्रधानांनी आमच्या खुर्चीत येऊन बसावं आणि जे 10 वर्ष आम्ही भोगलंय ते त्यांनी भोगावं, मग काय पुढे घडणार आहे हे त्यातून दिसून येणार आहे, असं जे त्यांच्या मनात जे होतं। म्हणजे आता त्यांची हीच एक उद्दिष्ट राहिलेलं आहे। आता त्यांना राज्यसभेची सीट नकोय, आता त्यांना कुठेही खासदारकी नकोय, कुठली काही नकोय, ते सगळ्यासाठी परिश्रम करून झाले। पण आता परिश्रम कुठल्या गोष्टीसाठी करायचे आहेत तर ते आहे म्हणजे की पंतप्रधानांना त्यांच्या जागेवरून हटवायचं, हाच एकच उद्देश त्यांच्या आयुष्यात त्यांनी आता ठेवलेला आहे। आणि म्हणून त्यासाठी मध्यावधी निवडणुका जरी देशामध्ये लागल्या तरी ते त्यांना चालणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तर आता ही मनातली खतखत तर बाहेर आली। आता यापूर्वी महाराष्ट्रामध्ये देखील लोकांच्या मनातल्या खतखत जी आहे, जे कोणी आत्ता जागेवर बसलेत ते नकोयत यासाठी खतखत लोकांच्या मनातून बाहेर पडतच आहेत। पण आता महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामध्ये काहीतरी पुरलंय, कोणीतरी जादूटोणा केलाय म्हणून ते तिथे जात नाहीत, अशा प्रकारची बातमी। अरे म्हणजे महाराष्ट्रातला जे विकास आहे, महाराष्ट्रातली जडणघडण आहे, माणसाच्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये परिवर्तन घडवणं जे आहे, जे ज्या आवश्यक गरजू लोकांकरता असणारी योजना आहे त्याबद्दल घडणाऱ्या गोष्टी, याच्याबद्दल नाही बोलायचं। कुठल्याही विकासाच्या बाबतीबद्दल कुठली गोष्ट या देशामध्ये कोणी बोललीच नाही पाहिजे। हे फालतू राजकारण जे आहे की फालतू गोष्टी, म्हणजे आता की विरोधी पक्षनेताची पद त्यांनी भूषवलेलं नसल्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेता पद भूषवायला पाहिजे, हा कुठल्या प्रकारचं हे राजकारण आहे, याच्यामधून काय तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करताय। आता जरी युवा नेते जर का म्हणत असतील की म्हणजे आता मध्ये दिल्लीमध्ये एका कार्यक्रमासाठी एका पुस्तक विमोचनासाठी त्यांना बोलवलं होतं, तेव्हा पुस्तक विमोचनामध्ये त्यांना बोलल्यानंतर त्यांना काहीतरी वाटतं की मला एक वेगळंच काहीतरी कळतं वगैरे, असा त्यांचा जो आविर्भाव त्यातून निर्माण होतो। आणि त्यातून ते बोलून गेले की गेले 10 ते 15 वर्षामध्ये हाताने दीन दलित दुबळ्यांसाठी काही केलंच नाही आणि त्यांच्यासाठी काही न करणारी अशी पार्टी 10 ते 15 वर्ष आता आमची कार्यरत आहे, असं त्यांनी स्वतःच्या तोंडून जे कबूल केलं। म्हणजे एका कार्यक्रमामध्ये ऑन रेकॉर्ड आहे, तुम्ही चेक करू शकता, जे त्यांचा जो पुस्तक विमोचनाचा कार्यक्रम होता त्यामध्ये या गोष्टी बोलल्या गेल्यात। तर हे सगळं बोलत असताना माणूस का बोलतोय याच्यामागे छुपा अजेंडा पण असू शकतो, हे तर म्हटलंच जातं राजकारणामध्ये। पण हे स्वतःच्या तोंडून एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलणं, याच्या मागचं कुठलं एक वेगळ्या प्रकारचं राजकारण हे लोक करू पाहतायत। म्हणजे विरोधाला विरोध करायचा असतो असं म्हणतात। म्हणजे जी खुर्ची आहे ना, त्या खुर्चीत बसल्यानंतर माननीय आपले रस्ते बांधकाम मंत्री तेच सांगतात की जी खुर्चीच अशी आहे, तुम्ही किती पण काही केलं तरी त्या खुर्चीत बसल्यावर माणूस हा विरोध हा एकच करणार, म्हणजे चांगलं घडत असलं तरी त्याला तो विरोधच करणार, असं जरी असलं
तरी तुम्हाला तुमच्या गोष्टीसाठी जे म्हणजे आता महाकुंभामध्ये एवढे पैसे खर्च झाले, पण या पैसे खर्च झाल्यामुळे त्या गोष्टीमधली मालामाल विकली आम्हाला काही करता आली नाही, याबद्दल तिची मनात एक खंत आहे. आणि हे जे आता बसले ते काहीच करत नाही, ते आपले असे सोडून बसलेले आहेत असं जे त्यांना वाटतंय. आणि त्यातून काय म्हणतात ना, सुधारण्याचं राजकारण कोणाला करायचं नाही आहे, तर विकेंद्रीकरणाचं राजकारण, फूट पाडण्याचं राजकारण, मनात दुही निर्माण करण्याचं राजकारण आणि आपल्या सर्वसामान्य माणसाच्या जडणघडणीमधला सगळ्यात महत्त्वाचा माणुसकी हा धर्म हा संपून टाकण्याचं राजकारण हे ते लोक या लोकांनी सुरू केलं आहे. त्याच्याबद्दलच हा व्हिडिओ आज करावा लागला आहे. नाहीतर ह्या गोष्टी अशा कधी म्हणजे याबद्दल बोललं जात नाही. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं, माणसाचं आयुष्य आयुष्याच्या ठिकाणी असतं. आपण सर्वसामान्य माणूस हेच म्हणतो ना की ते काय करतात त्याचं आमच्या आयुष्याची काय घेणं नाही, आम्हाला सकाळी उठायचं कामाला जायचं हे ठरलेलंच आहे. पण ही जी भावना सर्वसामान्यामध्ये जागृत झाली आहे की ते काही करतील तरी चालेल पण आपल्याला उठायला जाऊन कामच करायचं आहे, याच्यातून एक त्रयस्थपणा जो निर्माण झाला आहे नवीन पिढीकडे की तो विषय नको ना, ते राजकारणामध्ये आपण पडूच नकोया ना, याबद्दल बोलूयाच नकोया ना, असा जो मनात एक भाव त्यांच्या तयार झालेला आहे की त्याकडे कोण लक्ष देत नाही. सर्वसामान्य ज्ञान घ्यायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपण कुठल्या जडणघडणीतून वाढतोय याकडे लक्ष देण्याची जी गरज आहे ती गरज यातून म्हणजे पूर्ण होत नाही, याकडे कोणी लक्ष देत नाही आहे. तर म्हणून हा व्हिडिओ त्या एका वाक्यावरून मला करायचा होता. आपण बघत असाल की ज्या काही गोष्टी आत्ता सध्या घडत आहेत, कारण सगळीकडे स्थिर स्थावरता आलेली आहे. म्हणजे आता पुढे 4-5 वर्ष काही घडणार नाही आहे, कुठे काही मोठं बिगुल वाजणार नाही आहे. आता 8 तारखेला जे काही बिगुल शमणार आहे ते शमणार आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काहीतरी आपल्याला थोडा मसाला तमाशा काहीतरी दिसेल. पण हे जरी घडत असलं तरी त्या पूर्ण जनरेशन, ही जी आत्ताची जनरेशन आहे जी आता वाढते, जी मोठी होते, जिच्यातून जाऊन पुढचा 5 वर्षांनी एक वेगळा मतदार येणार आहे, वेगळा मतदार विचार करणार आहे, त्यांच्यावर तुम्ही काय बिंबवताय? तुम्ही हे पूर्ण आणि त्याच्यामध्ये त्या गटारामध्ये किती पाणी होतं, ते गटार साफ होतं की नाही, ह्याच गोष्टीबद्दल किती दिवस राजकारण करणार? महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत म्हणून सगळीकडे साफसफाई, सगळीकडे सगळे नगरसेवक जागृत झालेले, सगळे नगरसेवक आपल्या सगळ्या काय म्हणतात ना, ते दिल्लीमध्ये नाही का आत्ता त्या सिटिंगच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांनी म्हणे त्यांच्या भागामध्ये काही नवीन बेंचेस दिले, हे 5 वर्ष तोंड दाखवलं नाही. 5 वर्ष एका मतदारसंघामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह असलेला माणूस तोंड दाखवत नाही आणि निवडणुकीच्या आधी 5 महिने येऊन तुम्हाला हातावर तुरी देऊन मतं घेऊन जातो म्हटल्यावर ह्याचा विषय म्हणजे याविषयी विचार कोण करणार? आपण जेव्हा सरकार अभियान राबवतं की जागरूक मतदार व्हा, जागरूकता आपल्या मतदानाबद्दल बाळगा, समोर कुठले विषय मांडले जातात याकडे लक्ष द्या, हे जेव्हा सरकार एक कॅम्पेन चालवतं तेव्हा लोक काय म्हणतात, हे काय, हे पैसे काढण्याचे धंदे म्हणून करतात. असं नसतं ना. आपण जेव्हा आपला मतदानाचा अधिकार बजावतो तेव्हा तो आपल्याला सर्व गुणसंपन्न उपयुक्त असा मतदान आपण केल्याचं फळ जे मिळणार आहे की तो आपला माणूस जो आहे निवडून घेणारा तो आपल्यासाठी काहीतरी करणार आहे, ही भावना मतदारामध्ये जागृत झाली आणि त्यातून फायद्याच्या गोष्टी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी, रेवडी नाही हा, रेवडीमधून आपल्याला काहीतरी मिळतं हा मुळात दुराग्रह आहे. जे माणूस इकडून जे घेतो हे इकडून सोडावंच लागतं कुठून तरी, असं जे होत आहे त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आणि हा जो आत्ताचा जो हे पॉईंट होता, ज्या पॉईंटवर हा आजचा व्हिडिओ आज केलेला आहे, ही जर का विरोधी पक्षातल्या राष्ट्रीय प्रवक्त्या किंवा मोठ्या पदावर असलेल्या लोकांची मनातली धारणा असेल तर खालच्या कार्यकर्त्यापर्यंत ही भावना कुठल्या स्वरूपात पोचणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि एक काय म्हणतात ना, जरी कुटुंबाभोवती फिरत असलेली पार्टी जरी असली तरी ती एक राष्ट्रीय पार्टी आहे, तिला एक राष्ट्रीय विचार आहे असं म्हटलं जातं. आहे असं मी म्हटलेलं नाही, पण असं जे म्हटलं जातं त्यातून जर का एक काय म्हणतात ना, जो कायम ठप्पा एकाच ठिकाणी मारतो असा जो मतदार असतो तो तर मारणारच आहे, पण फ्लोटिंग वोटर जो असतो तो कधी शिफ्ट होईल कुठल्या ठिकाणी हे सांगू शकत नाही. तर
आपण आपल्या बाजूला काय चाललंय, लोक कुठल्या प्रकारची भाषा बोलत आहेत आणि आपण आपल्यामध्ये कुठलं परिवर्तन करायला पाहिजे, हे जर का तुम्हाला या व्हिडिओतून कळलं असेल तर चित्रपट पिढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपण हे जे उपयुक्त विषय जर का तुम्हाला वाटत असतील असे मांडत आहोत आणि ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचला तर सगळ्यांना उपयुक्त असा नवीन भारत घडवण्यासाठी आपण एक खारीचा वाटा देऊ शकतो असं चित्रपट पिढीला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी इथेच थांबतो. धन्यवाद.